नव दिव्यांग फाउंडेशनचा आज ॲन्युअल डे आहे. आज 2024चा हा म्हणजे 7वा ॲन्युअल डे आहे आणि हे नव दिव्यांग फाउंडेशन आपल्या समाजाची, आपल्या देशाची म्हणू शकतो अशी आपल्याला सर्वात चांगली संस्था आहे. अशा अनएबल मुलांना, स्पेशल मुलांना सांभाळणं हा म्हणजे जोक नाही आहे. म्हणतात ना की एक दो बच्चों को भी संभालना मुश्किल होता है. इतक्या 250 लोकांना हे लोक सांभाळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या प्रमाणे त्यांना ट्रेनिंग देत आहेत. आज आपण पाहिलं इतकं मस्त पणे त्यांनी परफॉर्म केला आणि एवढा मस्त प्रोग्राम केला मुलांनी. त्यांना फार मंदबुद्धी म्हणू शकतो किंवा अजून काही शब्द आपण वापरू शकतो, पण म्हणजे मला अगोदर वाटलं की मी या संस्थेशी अजून काय काय करू शकतो असं मनातून कोणीही पाहिजे या संस्थेबद्दल, या मुलांना पाहिजे तर त्यांना फार आपुलकी वाटेल की या लोकांमुळे, संजय भाई आणि यांच्या टीममुळे आपल्या समाजाचं नाव वाढत आहे, देशाचं नाव वाढत आहे. असे शेकडो संजय भाई आणि ही नवदिव्यांग संस्था आपल्या देशाला पाहिजे आणि हे फार मोठं कार्य आहे. जितकं याचं कौतुक करू तितकं कमी आहे. मला वाटतं सरकारने पण याची फार दखल घ्यायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे की ही आपली खरी माणुसकीची आणि नात्याने ही सेवा होत आहे. एवढं करणं म्हणजे मी नुसतं पाहूनच माझ्या डोळ्यात भारावून गेलोय मी. असे मोठं काम ते करतायत. फाउंडेशन का आज 7वां वार्षिक दिवस है. इस दिन के अंदर जो एक बहुत ही अलौकिक प्रोग्राम आज देखने को मिला. इसके जो फाउंडर है संजय और नीलिमा, इनका जो विजन और जिनका डेडिकेशन है, इसका आज ये है जिन बच्चों को भगवान ने कम दिया है उनके अंदर जीवन जीने की कला और उनको जीवन कैसे जिए इसके बारे में जो शिक्षा दी जा रही है और उनको स्वावलंबी बनाया जा रहा है, ये बहुत ही देदीप्यमान कार्य हो रहा है. इस कार्य के अंदर हमारा बहुत बहुत उनको धन्यवाद है और ये कार्यक्रम ऐसा ही चलता रहे, ये मेरी शुभेच्छा. ये नव दिव्यांग फाउंडेशन का हमारा 7th एनुअल डे है और 2017 से हम ये कर रहे हैं. शुरुआत 1 रूम किचन से की थी हमने, जहाँ हमारे पास सिर्फ 6 बच्चे थे 2017 में. और मेरे टीम के सहयोग से और ऊपर वाले के आशीर्वाद से आज हम 200 से 250 बच्चे को सिखा रहे हैं. एक हॉस्टल का निर्माण किया है जहाँ हम 15 बच्चों को रखेंगे. कनकौली सेंटर अभी शुरू हुआ है और दोस्तों का और बड़ों का आशीर्वाद से ये कार्रवाई ऐसे ही चलता रहे. हमारा विजन है कि हम 1000 ऐसे बच्चों को शेल्टर दे और बढ़ सके. बस आप लोग का साथ चाहिए. और साथ में हम लोग ये भी इनके लिए कोई बड़ी ऑर्गेनाइजेशन आगे आवे, स्टेट लेवल इनके गेम्स हो, इनके रहने की व्यवस्था हो, उनको घूमने फिरने के लिए ट्रेन में चढ़ना है, बस में उतरना, उनके लिए ऐसे कुछ प्लेटफॉर्म बने, प्रॉपर गवर्नमेंट इसमें देखे, ज़्यादा से ज़्यादा हेल्प करे. यही हमारी गवर्नमेंट से बाकी जनता से इच्छा है. First of all, congratulations to Navdivyang Foundation. It's a proud moment and it's a need of today's time that everyone is so busy, and Sanjay Bhaiya and his wife Nilima ji taking out the time for all the kids, making them to fight with today's world, getting them ready for future. And we really appreciate and thankful to God and give him courage to open more and more centers, and looking forward how we can help. My son is already helping them in this venture, and I always put my interest in such kind of activities. So God is great, and thanks to Sanjay Bhaiya and team, Paras ji and team, and definitely we look forward to work together in future. Thank Yes. एक मिनट हिंदी में कैसे बोल? इंग्लिश. हाँ, हिंदी में बोल सकता हूँ, but ठीक है. My name is Agastya Chordia. So I started working with Navdivyang Foundation 3 months ago when I first came to visit the center in Kandivali with my father and Gopal and Sanjay uncle. So it gave me a chance to actually help the community and the disability community there. They really need this help so that they get exposed to the real world. And I helped them by making a website and promoting Navdivyang Foundation. The incredible Navdivyang Foundation gave me a very good experience to try in the real world. And I hope
I continue doing this in the future. And to help the community further, I've started my own website, Jobability, which helps disability people to get work and employment by matching them to the top firms which are looking out for them. Thank you.